हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। कालपासून आतापर्यंत अनेक ठिकाणी जे ते पावसाची रिपरिप सुरू आहे। हिंगोली तालुक्यातील लोहरा शिवारामध्ये काल जे ते सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। त्यामुळे लोहरा शिवारात असलेल्या पाझर तलाव जे ते कालच्या जोरदार स्वरूपाच्या पावसाने जे ते तुटलेला आहे, फुटलेला आहे। या ठिकाणी जे तलावाला असलेली भिंत आहे ती भिंत तुटल्यामुळे या ठिकाणचं तलावातील पाझर तलावातील सर्व पाणी जे ते शेतात वाहून गेलेलं आहे। परिणामी शेतातील सर्व पिकं जे ते वाहून गेल्याचं पाहायला मिळते। आपण हा बघू शकता, याच ठिकाणी हा तलाव तुटलेला आहे आणि या ठिकाणाहून अजूनही पाणी जे पाण्याचं जे ते विसर्ग शेत शिवारामध्ये होताना पाहायला मिळतोय। आपण बघू शकता दूरपर्यंत ही शेतातील असलेली पिकं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील जे ते लोहरा, पळसोना, पिंपळदरी या गावातील शेतीला या पाण्याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 200 ते 250 एकर शेतीला या पाण्याचा फटका बसलाय। शेतामध्ये असलेले सोयाबीन, कापूस, काही प्रमाणात असलेल्या हळदीच्या पिकांना जे ते या पाण्याचा फटका बसलेला आहे, तर दूर पर्यंत पिकं जे ते वाहून गेल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर या पाण्यामुळे शेती जे ते पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे, शेतातील पिकं नेस्तनाबूत झाली आहेत। त्यामुळे शेतकरी आता सरकारकडून अपेक्षा करू लागलाय, कारण जे पिकं होते ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे ते सरकारची। आता सरकार या नुकसानीची कशा पद्धतीने दखल घेतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश, माधव दिपके, एबीपी माझा, लोहरा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।